सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर। सिन्नर तालुका आज उद्यम नगरी म्हणून नावारूपाला आला आहे। वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थिती असल्यानं सिन्नर तालुक्यात 1980-82 दरम्यान प्यायलाच पाणी मिळत नव्हते। तेथे शेतीला पाणी देण्याचा प्रश्नच नव्हता। सिन्नरच्या बीडी व्यवसायानं त्या काळी 2-3 पिढ्यांना रोजगार मिळवून दिला। मात्र नवीन शिकलेल्या पिढीसाठी रोजगाराची कुठलीही साधने तालुक्यात त्यावेळी उपलब्ध नव्हती। शिकलेले तरुण तत्कालीन आमदार स्वर्गीय सूर्यभान गडाख यांच्याकडे नोकरी मागायला यायचे। मात्र साधन नसल्यानं तरुणांना नोकरीची मदत करता येत नव्हती। त्याच दरम्यान नाशिक रोडचे प्रथित यश उद्योजक श्रीमान नंदलालजी केला यांनी तत्कालीन आमदार कैलासवासी सूर्यभान गडाख यांच्याकडे 10 ते 12 एकर जागेची मागणी केली। त्या जागेवर उद्योग सुरू करतो, तेथे तालुक्यातील 100-200 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतो। त्याप्रमाणे अवघ्या काही दिवसातच स्वर्गीय सूर्यभान गडाख यांनी जागा उपलब्ध करून दिली। त्या जागेवर श्रीमान नंदलालजी केला यांनी मेसर सुपर इंडस्ट्रीज व विजय प्लास्टो हे 2 कारखाने उभे केले। तेथूनच तालुक्यात औद्योगिकीकरणाचा श्री गणेशा जून 1982 मध्ये घातला गेला। त्यानंतर श्रीमान गडाख केला यांच्यामध्ये सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची चर्चा झाली। त्यानंतर स्वर्गीय किसनराव चव्हाणके, स्वर्गीय प्रकाश शहा, श्री कृष्णाजी भगत यांचे सह अनेक उद्योजकांना बरोबर घेऊन डिसेंबर 1982 मध्ये सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर या नावाने सहकारी औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवली गेली। मौजे मुसळगाव तालुका सिन्नर शिवारात 250 एकर जमीन खरेदी केली। त्या जमिनीवर लेआउट टाकून उद्योगांना प्लॉट देण्यात आले। प्लॉटसाठी पाणी, वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यानंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील उद्योजकांचा उद्योग उभारणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर अधिक 90 एकर, त्यानंतर पुन्हा अधिक 70 एकर अशी एकूण 410 एकर बरड माळरानावरील जमीन संस्थेनं खरेदी केली। संस्थेच्या 410 एकर जागेवर 15 किलोमीटर लांबीचे प्रशस्त रस्ते उभारण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने खुली ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध। प्रत्येक रस्त्याच्या वळणावर उद्योगांची ओळख व प्लॉट नंबर सांगणारे दिशादर्शक फलक उभारण्यात आल्यानं बाहेरील व्यावसायिकांना सहज पत्ता शोधणे शक्य होत आहे। संस्थेनं उद्योगांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माळेगाव ते मुसळगाव 10 किलोमीटर लांबीची 250 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकून स्टाईस संस्था MIDC कडून दररोज 2250 घनमीटर पाणी घेतले जाते। हे पाणी साठवण्यासाठी संस्थेनं 3 जलकुंभ वसाहतीच्या परिसरात उभारलेले असून संस्थेने लेआउट प्रमाणे 15 किलोमीटर लांबीची अंतर्गत पाईपलाईन टाकून सर्व उद्योगांना भूखंडापर्यंत पाणी पुरवले जाते। त्याचबरोबर सर्व उद्योगांना पूर्ण क्षमतेनं अखंड वीज पुरवठा होण्यासाठी 30 MVA चे 1 व 10 MVA चे 1 असे 40 MVA क्षमतेचे 2 विद्युत केंद्र संस्थेच्या परिसरात वीज वितरण कंपनीकडून उभारणी करून घेतले। रात्रीच्या वेळी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सर्व उद्योजकांच्या सहकार्यानं 320 पथदीपांची उभारणी केली। दूरध्वनी दळणवळण सुविधेसाठी BSNL चे 1000 क्षमतेचे टेलिफोन केंद्र उद्योजकांसाठी उपलब्ध। वसाहतीत स्वतंत्र पोस्ट ऑफिस, 2 बँका, 3 ATM, 3 स्टार हॉटेल उद्योजकांच्या सेवेसाठी उपलब्ध। वसाहतीची स्वतःची प्राथमिक अग्निशमन व्यवस्था उपलब्ध असून घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतःची घंटा गाडी उद्योगांच्या प्रवेशद्वारावर प्रतिदिनी फिरते। कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा देखील संस्थेकडे उपलब्ध। सर्व उद्योग सुरक्षित राहावेत, चोऱ्यापासून सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी वसाहतीच्या 410 एकर परिसराला संरक्षक भिंतीची उभारणी केलेली आहे। उपलब्ध शासकीय दळणवळण सुविधा। स्टाईस संस्था सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वर स्थित आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर, 4 किलोमीटर अंतरावर नियोजित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड सुपर हायवे असणार आहे। नियोजित नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे स्टाईस संस्थेपासून 500 मीटर अंतरावरून जाणार आहे।
नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टाईस संस्थेपासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर, ओझर नाशिक विमानतळ 48 किलोमीटर अंतरावर, तसेच शिर्डी काकडी विमानतळ 58 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। स्टाईस संस्थेपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर MIDC व इंडिया बुल्स यांच्या संयुक्त विद्यमाने 2500 एकर जमिनीवर स्थापन झालेले विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेज अस्तित्वात असून, स्टाईस संस्थेपासून 8 किलोमीटर अंतरावर MIDCचे 1200 एकरावरील माळेगाव औद्योगिक क्षेत्र, त्याचबरोबर मापरवाडी सिन्नर येथील नियोजित 450 एकरावरील MIDCचे औद्योगिक क्षेत्रामुळे स्टाईस संस्थेमधील उद्योगांना औद्योगिक विकासासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे। या सर्व दळणवळण सुविधांचा विचार केल्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून कच्चा माल आणणे व तयार झालेला पक्का माल देशभर पोहोचवणे या पुढील काळासाठी अधिक वेगाने शक्य होत असल्याने आज सिन्नर हे ठिकाण औद्योगिक विकासासाठी एक हॉटस्पॉट ठिकाण निर्माण झाले। सिन्नर शहराच्या औद्योगिक प्रगतीत स्टाईस संस्थेचा मोलाचा वाटा आहे। स्टाईस संस्थेला पहिला राज्यस्तरीय पुरस्कार व दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। सहकारी औद्योगिक वसाहतीच्या नेतृत्वाची धुरा गेली 42 वर्षे अतिशय सक्षमरित्या व संस्थेला सतत यशस्वीतेच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी आजही सतत प्रयत्नशील असलेले चेअरमन नामकरण आवारे यांच्यासह त्यांच्या सहकारी संचालकांनी सदैव उद्योग व उद्योजकांच्या हिताचा, त्यांच्या प्रगतीचा ध्यास घेतलेला आहे। आज स्टाईस संस्थेच्या 410 एकर जमिनीवर 385 उद्योग 40 वर्षापासून यशस्वीरित्या सुरू आहे। त्याचबरोबर 385 उद्योगांपैकी काही मोठे उद्योग संस्थेत कार्यरत असल्याने संस्थेमधील छोट्या उद्योगांना उत्पादनाच्या संधी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास, रोजगार निर्मितीसह शासनास मोठा महसूल मिळवून देण्याचे काम संस्थेत गेली 42 वर्ष मोठ्या डौलाने सुरू आहे। महाराष्ट्र राज्यातील एकूण 142 सहकारी औद्योगिक वसाहतींपैकी सर्वात मोठे क्षेत्र असलेली व सर्व पायाभूत सुविधांसह यशस्वीरित्या विकसित असलेली प्रथम क्रमांकाची सहकारी औद्योगिक वसाहत म्हणून सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत ही संस्था नावारूपाला आली। नमस्कार, मी नामकरण आवारे, चेअरमन सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर। या संस्थेकडे आज एकूण 410 एकर इतकी जमीन स्वमालकीची आहे। या 410 एकर जमिनीवरती संस्थेने औद्योगिक वापराचे 572 प्लॉट पाडलेले आहे। हे 572 प्लॉट सर्व उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी वाटप केलेले आहे। या 572 प्लॉटवर आज 385 उद्योग अतिशय यशस्वीरित्या सुरू आहेत। ह्या 385 उद्योगांमध्ये 25,500 कामगारांना कायमस्वरूपी असा रोजगार मिळाला आहे। या संस्थेमध्ये जे 385 उद्योग आहे, या उद्योगांमध्ये 1300 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेली आहे। 1 एप्रिल ते 31 मार्च या प्रतिवर्षी साधारणपणे 13,500 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल या संस्थेमध्ये होत आहे। त्याचबरोबर त्या 385 उद्योग प्रतिवर्षाला 2,500 कोटी रुपये इतका GST रकमेचा भरणा करतात। त्याचबरोबर 1,050 कोटी आयकर भरला जातो। त्याचबरोबर 28 उद्योग आपल्या या संस्थेच्या मधून निर्यात करतात। या निर्यातीच्या माध्यमातून 1 एप्रिल ते 31 मार्च साधारण या एका वर्षासाठी 850 कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्या भारत देशासाठी मिळवून दिलं जातं। त्याचबरोबर व्यवसाय कराच्या माध्यमातून साधारण 7 कोटी रुपये इतकं महसूल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ही छोटी संस्था उपलब्ध करून देत आहे। सन 1983 पूर्वीपासून सतत दुष्काळ असलेल्या सिन्नर सारख्या गावात हा आमूलाग्र बदल घडवून आणणं खरंच अवघड काम होतं। याला आम्ही एक प्रकारची औद्योगिक क्रांतीच म्हणतो। 410 एकर जागेवर उभ्या असलेल्या स्टाईस नावाच्या संस्थेने औद्योगिक क्रांती केल्यानेच सिन्नर सारख्या एकेकाळच्या दुष्काळी तालुक्याला आज संपन्नतेकडे नेत आहे। त्यामुळे ही प्रगती फक्त सिन्नरची नाही, सिन्नर सोबतच नाशिक जिल्ह्याची पण आहे, सोबतच समग्र महाराष्ट्राची आहे आणि अर्थात देश पातळीवर देखील आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी स्टाईस संस्था आपले सामर्थ्य दाखवत आहे। धन्यवाद।